13-14 तोळ्यामध्ये जातं हे विथ पेंडंट। ओके, विथ पेंडंट 13-14 तोळ्यामध्ये हे जात आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता पट्टी पण खूप सुंदर अशी नाजूक काम केलेलं आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे। आणि पेंडंट पण पाहू शकता पूर्ण असं हेवी असते। हे साधारण हे 6-7 तोळ्यापर्यंतच्या रेंजमध्ये बसतील आपल्याला। 6 ते 7 तोळ्यापर्यंत आपल्याला विथ पेंडंट येणार ना। पेंडंट हे जे आहे हे रुबी यूज केलेले आहे, रुबी आणि एमराल्डचं काम आहे आणि प्लस बाकी सगळे खडे आणि पल वगैरे। ह्याचं वेट किती जातं साधारण? साधारण 150-200 ग्रॅमपर्यंतची रेंज। 150-200। नमस्कार, मी दीपा, तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत। आज मी आलेली आहे लक्ष्मी रोड पुणे येथील PNG ज्वेलर्स येथे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग मंगळसूत्र हे एक्सप्लोअर करणार आहोत, सो व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी ग्रॅमपासून आपल्याला लॉंग मंगळसूत्राचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे। प्रीमियम कलेक्शन हे पाहायला मिळणार आहे। नवनवीन डिझाईन्स जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत जरूर पहा। जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला एकदा सुरुवात करूया। नमस्कार ताई, तुमचं नाव? अर्चना वारे। ओके, तर आपल्याला कमी रेंजपासून जर लॉंग मंगळसूत्र पाहिजे असेल तर किती ग्रॅमपासून याची सुरुवात होते? 15-16 ग्रॅमपासून पण करता येतं आपल्याला। ओके, आणि मग तुम्हाला हवे तशा डिझाईन्स जसं तुम्ही घ्याल त्याप्रमाणे मग त्याचं तुम्हाला रेंज वाढत जाईल। ओके, आणि जर आपल्याला बनवून जर आपल्याला पाहिजे ती डिझाईन बनवून पाहिजे असेल तर ती सुद्धा कस्टमाइज करता येतं आपल्याला। कस्टमाइज करता येतं। हे जे आहे हे मिडियम रेंज मधले आहेत। हे वाटीमणी सकट साधारण 3.5 तोळ्यापर्यंत आहे। त्याच्यात पण आपल्याला वाटीमणी दुसरी लावायची, लहान मोठी पाहिजे किंवा ह्याच्या चेंजेस करायचे तर आपल्याला हवं तसं चेंजेस करून घेता येतं। ओके, हे फॅन्सी कलेक्शन म्हणतात त्याला, म्हणजे हे रेग्युलर आपले जे ट्रेडिशनल मधले जे आहेत म्हणजे पट्टीचे डिझाईन्स, आणि हे थोडं ट्रेंडी लुक आहे, याला बंच पॅटर्न म्हणतात। त्याच्यामध्ये हे लाईट वेट कलेक्शन पासून आहे, म्हणजे हे अगदी 3 तोळ्यापासून सुरुवात आहे। आता हे शक्यतो असे ब्रॉड हेवीच येतात। हे आपल्याकडे स्टार्टिंग रेंज साधारण हे पण 2.5-3 तोळ्यापासून। 2.5-3 तोळ्यापासून। ओके, त्याच्यात पण आपल्याला तसंच आहे, वाटीमध्ये तुम्हाला असं लहान मोठी ओके वाटी तर आपल्याला त्याच्या चेंजेस करून आपल्याला वेगळं कस्टमाइज करून घेता येतं। हे थोडंसं हेवी रेंजमध्ये आहे त्याच टाईपमध्ये। ओके, हे पण तुम्ही एक पाहू शकता 28 ग्रॅममध्ये आपल्याला हे पूर्ण विथ पेंडंट वाटी असं मंगळसूत्र पाहायला मिळणार आहे। त्याचं पण तुम्ही काम पाहू शकता। ज्यांना चेनमध्ये हवं असेल तर चेनमध्ये सुद्धा यांच्याकडे अवेलेबल असं असणार आहे। हे जे डिझाईन आहे पूर्ण टेम्पल सारखं, नक्कीच। कलर याचा येलो आहे। ओके, बाकी सगळं वर्क टेम्पलचं आहे। रेग्युलर डिझाईन बरोबर, रेग्युलर डिझाईन ज्यांना रेग्युलर डिझाईन हवं असेल हे सगळे रेग्युलर मधले। हे साधारण मी अशा टाईपचं घेतलं तर हे 1.5-2 तोळ्यापर्यंत पण बसवता येईल आपल्याला। ओके, विथ पेंडंट किंवा वाटीमणी हे जे आहे हे 2-2.5 तोळ्यापर्यंत बसवता येईल। ही स्टार्टिंग रेंज आहे। अशा टाईपमधले नाजूक अशी छान दिसतात। सो हे आपण पाहिलेलं आहे ते 2.5 ते 3.5 तोळ्यापर्यंतचं हे मंगळसूत्राचं कलेक्शन पाहिलेलं आहे। ह्यानंतर तुम्हाला थोडंसं हेवी कलेक्शन सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। 5.5-6 तोळ्यापासून स्टार्ट आहे याची। तसं हे स्टार्टिंग याची 4 तोळ्यापासून होते। सध्या हे जे अवेलेबल आहे हे 5.5-6 तोळ्याचं। 5.5-6 तोळ्यापर्यंत आपण मंगळसूत्र पाहू शकता। फॅन्सीमध्ये हे मंगळसूत्र असे येणार आहे, सुंदर। त्याच्यामध्ये हे पोटामानिक वापरलेले आहेत। ओके, याचा साधारण रेट 2000 रुपये पर ग्रॅम असतो। ओके, 2000 रुपये पर ग्रॅम। ह्याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता आपल्याला वेगवेगळी अशी डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत। ज्यांना पेंडंट हवं असेल तर पेंडंटसुद्धा आहे। जर तुम्हाला ही हवी असेल तर पट्टीसुद्धा मिळणार आहे, किंवा तुम्हाला जर पेंडंट हवं असेल तर पेंडंटसुद्धा मिळणार आहे। खूप सुंदर अशी डिझाईन्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। पट्टीमध्ये असे हेवी रेंज आहे त्याच्यामध्ये। वा, लाईट वेट पण मिळतात त्याच्यामध्ये। आता हेवी रेंजमध्ये आहे साधारण 13-14 तोळ्यामध्ये जातं हे विथ पेंडंट। ओके, विथ पेंडंट 13-14 तोळ्यामध्ये हे जात आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता पट्टी पण खूप सुंदर अशी नाजूक काम केलेलं आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे। आणि पेंडंट पण पाहू शकता पूर्ण असं हेवी असं आपल्याला इथे पेंडंट येणार आहे। पॅटर्न म्हणतात। ओके, पिंजरा पॅटर्न म्हणतात। तर ह्याच्यामध्ये पण सगळी रेंज अवेलेबल असते। आता ही जी रेंज आहे साधारण 5 तोळ्यापर्यंतची रेंज आहे। ओके, ह्याच्यामध्ये ही 4 ते 5 तोळ्यापासून सुरुवात आहे। हा टाईपमधले, हा पॅटर्नमधले डिझाईन्स। ह्याच्यात पण आपल्याला पेंडंटची ऐवजी वाटीमणी आपल्याला हवी असेल तर लावू शकतो आपण। ही ह्याच्यामधली ही स्टार्टिंग आहे। आपण मगाशी ते बघितले टेम्पल, त्याच्यामधली ही जी आहे ही
पट्टी पॅटर्न मधलेच आहे. हे पट्टी पॅटर्न मधले हे साधारण हे 6-7 तोळ्यापर्यंतच्या रेंजमध्ये बसतील आपल्याला. 6 ते 7 तोळ्यापर्यंत आपल्याला विथ पेंडंट येणार ना. बंच पॅटर्न मध्ये हे जे आहे हे कलकत्ता वर्क म्हणतात ह्याला. कलकत्ता वर्क. हे येलो बंच असतात. आपण आधी जे पाहिले ते जे होते ते टेम्पल मध्ये होते ना. फिनिशिंग होतं त्याच्यामधलेच हे जे आहे हे फॅन्सी येलो फिनिशचे बंच आहेत. ही पण रेंज साधारण 4-5 तोळापर्यंतचीच आहे. ह्याच्यात पण आपण मगाशी स्टार्टिंगला पाहिले स्टार्टिंग रेंज ह्याच्यात अवेलेबल आहे. ही जी आहे हे मिडियम सगळी 4-5 तोळापर्यंतची रेंज आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात पण व्हरायटी मिळेल भरपूर आपल्याला. तुम्हाला जर गोल्डमध्ये हवं असेल गोल्ड फिनिशिंगमध्ये तर ते सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहे. किंवा आता ट्रेंडिंगला असणारे टेम्पलमध्ये हवे असतील तर टेम्पलमध्ये सुद्धा आपल्याला अशा भरपूर डिझाईन्स अशा पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला जर पट्टीमध्ये हवं असेल तर पट्टीमध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये हवं असेल तर असं हे पण टेम्पलमध्ये आपल्याला असं मिळून जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर काही कस्टमायझेशन असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा इथे होऊन जाणार आहे. सो इथे पण पाहू शकता पूर्ण जर तुम्हाला हेवी कलेक्शन हवं असेल 13-14 तोळ्याच्या पुढचं कलेक्शन हवं असेल तर त्यासाठी सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं कलेक्शन लावलेलं आहे. हे विथ पेंडंट सगळे 13 ते 13 तोळ्याच्या पुढचं सगळं कलेक्शन असणार आहे. वाव. आणि प्रत्येकाची डिझाईन पाहू शकता. प्रत्येकाची डिझाईन अशी वेगवेगळी येणार आहे. पेंडंटमध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी मिळणार आहे. त्याचबरोबर पट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी इथे पाहायला मिळणार आहे. वा. हे सगळे जे आहे हे सगळं अँटिक कलेक्शन म्हणतात त्याला. रजवाडी पॅटर्न असतात. ह्याच्यात कुंदनचं काम केलेलं असतं. हे सगळे जे आहेत हे कुंदन आहेत आणि हे सेमी प्रेशियस स्टोन यूज केलेले असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक बीड्स पण बघाल तरी ते क्रिस्टल म्हणतात. क्रिस्टलमध्ये ह्याचे फिनिशिंग आणि शाईन तुम्ही बघाल तर वेगळंच असतं. हे स्पेशली हे तुम्ही अँटिक कलेक्शन बघाल त्याच्यामध्ये हे अशा टाईपचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तर सगळेच म्हणजे अगदी अमेरिकन डायमंडपासून कुंदनपासून पर्लपासून सगळ्या प्रकारचे खडे आणि स्टोन यूज केलेले आहेत. ह्याच्यामध्ये ही सगळी रेंज आहे त्याच्यात अवेलेबल. बंच म्हणा पट्टी म्हणा ही सगळी रेंज अवेलेबल आहे. अशा टाईपचं तुम्ही कलेक्शन हेवी कलेक्शन बघाल तर त्याचं काम अतिशय सुंदर आहे. म्हणजे अगदी खूप बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खूपच सुंदर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी हे जे आहे हे रुबी यूज केलेले आहे. रुबी आणि एमरल्डचं काम आहे आणि प्लस बाकी सगळे खडे आणि पर्ल वगैरे. ह्याचं वेट किती जातं साधारण? 150-200 ग्रॅम पर्यंतची रेंज. 150-200 ग्रॅम पर्यंतची हेवी कलेक्शन. सो इथे रजवाडी पॅटर्न मध्ये पण तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपल्याला असं कलेक्शन पाहायला मिळालेलं आहे. ह्याच्यापेक्षाही आणखीन भरपूर व्हरायटी ही असणार आहे. सो ही सगळीच व्हरायटी कवर होऊ शकत नाही. तुम्ही प्रत्यक्ष यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर कलेक्शन आहे. लेटेस्ट डिझाईन आपल्याला अशा सगळ्या इथे पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला जर कमी वेटमध्ये हवा असेल तर कमी वेटमध्ये सुद्धा इथे आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. किंवा जर तुम्हाला हेवी रेंजमध्ये पाहायचं असेल तर त्याच्यामध्ये पण असंख्य व्हरायटी अशी पाहायला मिळणार आहे. सो नक्की यांच्या शॉपला एकदा व्हिजिट करा. त्याचबरोबर हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. जर तुम्हाला ह्या शॉप रिलेटेड काही क्वेरी असेल ॲड्रेस रिलेटेड काही क्वेरी असेल तर खाली नक्कीच कमेंट करा.